साहोज रेसिपी स्पेशलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चटपटीत मिरची कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मी ते थोडे तेल पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये घातलेले आहे। तेल चांगले गरम होऊ द्यायचे आहे। ह्या ज्या मिरच्या असतात ह्या चवीला खूप छान लागतात। कोणत्याही डाळ वरण जर आपण केली असेल त्याबरोबरही खायला चांगले लागतात। त्याचबरोबर अशी देखील मिरची खाल्ली तरीही जास्त मिरची तिखट लागत नाही, चटपटीत लागते व जेवढी आपण बनवून ठेवू ही लोणच्याप्रमाणे आपल्याला एकदम बनवून ठेवण्याची गरज नाही। थोडी पटकन बनवून आपण अशा प्रकारे बनवून खाऊ शकतो। तर त्यासाठी सर्वप्रथम तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहे। जिरे थोडे तडतडायला सुरुवात झाली की आपल्याला इथं मिरच्याच्या मधोमध आपण चिरलेले आहेत व अशा रीतीने अख्खी मिरची आपण यामध्ये घालणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता। अशा प्रकारे आपण याला चिरून घेतलेले आहे व त्यानंतर आपण याला थोडे भाजून घेणार आहोत। मिरच्या थोड्या भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। मिठाची क्वांटिटी थोडीशी जास्त घातलेली आहे जेणेकरून मिरचीमध्ये आतपर्यंत हे मीठ मुरत असते। मीठ घातल्यानंतर याला चांगले आपण पुन्हा भाजून घेणार आहोत। यामुळे मिरची ही तिखटपणा देखील कमी होत असते। आपण जास्त डार्क कलरच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या नाहीयेत, तर इथं ह्या फेंट कलरच्याच घेतलेल्या ह्या देखील थोड्याच तिखट असतात, जास्त तिखट नसतात। तरी देखील आपण मीठ घातल्यामुळे यातील तिखटपणा थोडा कमी होत असतो व चवीला देखील ह्या मिरच्या चांगल्या लागत असतात। त्याचबरोबर यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहेत जे आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात। इथे मी धनेपूड टाकलेली आहे। धनेपूडमुळे याला चांगली चव येत असते। त्याचबरोबर आपल्याला थोडी जिरा पावडर देखील घालायची आहे। यामुळे देखील याला खमंगपणा असा येत असतो। आपण जिरे तर घातलेलेच आहेत पण पावडर घातल्यामुळे देखील याला चांगली चव येते। त्याचबरोबर थोडेसे लाल तिखट देखील आपण यामध्ये घालणार आहोत। अगदी किंचित आपण इथे घेतलेले आहे चवीपुरते। त्याचबरोबर थोडीशी हळद देखील आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे। अशा रीतीने जेव्हा आपण मसाले घालून भाजून व्यवस्थित मिरची घेतो त्यामुळे आतपर्यंत चव जात असते, कारण आपण मिरचीला चिरा देखील पाडून घेतलेले आहेत। आपण आता यामध्ये हळद देखील घातलेली आहे। आता त्याचबरोबर यामध्ये आमचूर पावडर थोडीशी घालायची, त्यामुळे थोडासा आंबटपणा येत असतो व ही मिरची चवीला देखील चांगली लागते। सर्व मसाले ॲड केल्यानंतर आपल्याला हे थोडे भाजून घ्यायचे आहे। हे मसाले मिरचीला आतून पण व्यवस्थित लागले जात असतात, कारण आपण या मसाल्यांबरोबर याला चांगले भाजून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिट आपण मिरची अशा प्रकारे भाजून घेतलेले। आता यामध्ये अर्धा लिंबू मी घेतलेला आहे, तो यामध्ये आपल्याला अशा प्रकारे आपण ज्यूस यामध्ये घालणार आहोत। बिया काढून नंतर अशा आपल्या प्रकारे आपण घालू शकतो किंवा बिया सहित जरी घातले तरी काही फरक पडत नाही, चवीला यामध्ये काही फरक पडत नसतो। त्यामुळे आपण इथे लिंबू पिळून घातलेला आहे। या लिंबाच्या रसामुळे देखील याला आंबटपणा येत असतो व ही जेव्हा आपण मिरची खातो तेव्हा आपल्याला जेव्हा आपण बघतोय त्यावेळेसच आपल्याला जिभेला पाणी देखील येत असते। त्याचबरोबर ही खाताना तर इतकी अप्रतिम लागते की आपण एकाच वेळेस सगळ्या मिरच्या खाऊ शकतो, इतकी छान ही मिरची लागत असते। त्यामुळे ही रेसिपी एकदा ट्राय करून नक्की पहा। रेसिपी आवडत असेल तर लाईक करा। तुम्ही एकदा ट्राय केल्यानंतर तुम्हाला याचा अनुभव येईलच, त्यासाठी ट्राय करणे खूप गरजेचे आहे। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। साहोज रेसिपी स्पेशल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। रेसिपी आवडल्यास लाईक करा। याच रेसिपी हिंदीमधून साहोज रेसिपी स्पेशल इन हिंदी चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहेत, तर त्या तुम्ही हिंदी चॅनलमध्ये सुद्धा बघू शकता। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। आता आपली मिरची चांगल्या प्रकारे भाजून झालेली आहे, तुम्ही ते पाहू शकता। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर अशाच प्रकारच्या झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी साहोज रेसिपी स्पेशल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व आपल्या फ्रेंड्सना या रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।